नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? तर मजेत असलं पाहिजे. तर मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, म्हणून हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. तर मित्रांनो, खंडाळा ते रत्नागिरी बाईक रॅली असणार आहे. तर त्यामध्ये आम्ही 2 पॉईंट घेणार आहोत. सर्वप्रथम घेणार आहोत तो श्री स्वयंभू शंकराचं मंदिर म्हणजेच लोटेश्वर मंदिर. तर ह्या मंदिराला आम्ही सर्वप्रथम भेट देणार आहोत. तिथून आम्ही सेकंड पॉईंट घेणार आहोत तो थिबा पॉईंट. थिबा पॉईंट किती वाजता चालू होते, किती वाजता बंद होते, पूर्ण इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्यासाठी व्हिडिओमध्ये लगे राहू. चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करूया बाईक रॅलीसोबत. तर मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, म्हणून हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. आणि ते मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, भारताला अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन अगदी एका दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. अनेक ठिकाणी लोकांनी या मोठ्या दिवसाच्या जल्लोषाची तयारी सुरू केली आहे. शाळा, कॉलेज, विविध सरकारी आणि खाजगी ऑफिसांमध्ये हा दिवस जल्लोषात साजरा करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झाला आहे. पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, ह्या बाईक राईडने सर्वप्रथम लोटेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन नेक्स्ट पॉईंट घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओमध्ये लगे राहू. अरे नुसता काय खड्डे आम्ही काय रस्ता होता खड्डे नका ना.
सो मित्रांनो फायनली आम्ही लोटेश्वर मंदिराजवळ पोचलो आहे आणि आपली जिम बॉईज जे फिटनेसवाले बॉईज आहे त्यांनी रॅली काढलेली आहे फायनली. म्हणजे खंडाळा टू रत्नागिरी आम्ही लोटेश्वर मंदिराच्या इथे थांबलो आहे आणि या साईडला आम्ही ऑलरेडी लोटेश्वर मंदिराजवळ दर्शन घेण्यासाठी थांबलो आहे. दर्शन घेऊन आम्ही इथून थोड्याच वेळाने निघणार आहे आणि इथे मंडळी थोडी इथे थांबले आणि थोडी मजा घेतात आहे. कोकणातील अनेक ठिकाणे आहेत लोकांना माहीत नाही आहे. मित्रांनो डुगवे गावातील लोटेश्वर मंदिरात पोहोचताच हे मंदिर तुम्हाला एका नदीमध्ये एका दगडावरती ते मंदिर उभारण्यात आले आहे. तर मित्रांनो हे आहे रत्नागिरी तालुक्यातील डुगवे गावातील श्री स्वयंभू शंकराचं लोटेश्वर मंदिर. हे मंदिर एका दगडावरती मंदिर बांधून वेगळेच दृश्य पाहण्यास मिळते आणि ऑगस्ट महिना म्हणजे श्रावण महिना सुरू असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात येथे गर्दी दिसून येते. मंदिराचा जीर्णोद्धार 2018 साली झाला. अतिशय सुरेख जांभ्या दगडाचं बांधकाम स्ट्रक्चर केले आहे. खळखळ वाहणारी नदी आणि त्या नदीमध्ये बांधण्यात आलेले लोटेश्वर मंदिर. एका नदीच्या पात्रामध्ये उंच दगड ते कसे मंदिर बांधण्यात आले आहे त्यामुळे हे दृश्य अप्रतिम दिसण्यात येतं. तर मित्रांनो या मंदिरात जाण्यासाठी 2 मार्ग बांधण्यात आले आहे. जर मोठ्या प्रमाणात नदीतून पाणी जात असेल तर लोखंड शिडीचा वापर न करता दुसऱ्या मार्गाचा वापर करून मंदिराचं दर्शन घेऊ शकता. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही मंदिराचं दर्शन नसेल घेतलं तर नक्की तुम्ही या मंदिराला भेट द्या. मित्रांनो ह्या बाईक राईडने सर्वप्रथम लोटेश्वर मंदिराचं दर्शन तर झालं. नेक्स्ट पॉईंट घेणार आहोत थिबा पॅलेस. त्यासाठी व्हिडिओमध्ये लगे राहू. तर इथे ना शूज वगैरे काढायचे आणि आतमध्ये जायचं वरती. असा नजारा आहे खूप वाजतात आहे आणि दुपारची वेळ आहे. तर मित्रांनो थिबा पॉईंटला आपण पोहोचलो आहे. समोरील दृश्य. तर मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस तुम्ही 4 ते 8 वाजेपर्यंत ह्या थिबा पॉईंटचा टायमिंग आहे. तर आज भारत स्वातंत्र्य दिवस आहे तर फक्त 15 मिनटं ते अर्धा तास आम्हाला जाण्यास परवानगी मिळाली. तर अन्यथा येथे सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हे थिबा पॉईंट बंद असते. थिबा पॉईंट. तर मित्रांनो तुम्ही संध्याकाळच्या वेळेस 4च्या दरम्यान या थिबा पॉईंटला भेट द्या जेणेकरून फॅमिली लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ॲक्टिव्हिटीज संध्याकाळच्या वेळेस चालू होतात. तर मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस सनसेट सूर्य हा बुडताना दिसतो पण कधीच बुडत नाही. त्याप्रमाणे उम्मीद विश्वास कष्ट ज्यांच्या जवळ आहे तो कधी अपयशी होऊ शकत नाही. धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही. ह्या जगात धाडस केल्याशिवाय जगात यश मिळत नाही. तर मित्रांनो ह्या उंच थिबा पॉईंटवरून राजवाडा दिसण्यात येतो. ब्रिज, भाटिया सरोवर, बीच.
असा सुंदर नजारा उंच पॉईंटवरून दिसण्यात येतो। तो कैसे लगी वीडियो तो आपको लाइक शेयर सब्सक्राइब करना है, तो मुझे सपोर्ट करना मत भूलना। जितना आपका सपोर्ट रहेगा उतना वीडियो बनाते रहूँगा और आपको कोकण दिखाते रहूँगा। तो आपका सपोर्ट मेरे साथ होना ज़रूरी है ना? हाँ, बहुत ज़रूरी है। तो मिलते हैं नेक्स्ट पॉइंट। वगैरे माझ्याकडे सो मित्रांनो, पायऱ्या आहेत ना ह्या साईडला छोटे छोटे आहेत आणि ह्या साईडला जरा मोठे आहेत, ते येताना सावकाश आहे। आणि इथे सोंगण्यास मनाई आहे, स्वच्छता राखा। तुमच्या घरी स्वच्छता राखता तशीच इथे सुद्धा स्वच्छता राखा। आणि इथे पॉईंट हां तर दुपारची वेळ आहे आणि वाजले आहेत 1:30 वाजला आहे आणि आता आम्ही इथून लंचसाठी निघणार आहे। तुम्हाला एकाच दिवशी तुम्हाला 4-5 पॉईंट बघण्यास मिळणार आहे। तर इंडिपेंडन्स डे स्पेशल। तर इथून आम्ही चाललो, पोरं आपली खाली गेलेत। चला जिम बॉईज। सो मित्रांनो, हा पॉईंट कसा वाटतो एन्जॉय करा व्हिडिओ बघून। आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट शेअर करा तुमच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत आणि तुमच्या गर्लफ्रेंडसोबत सुद्धा। नाही फायबर आहे तर काका इथे आहेत गायडन्स म्हणून। खूप तापलं इथे आणि पाय वाजता पाहिजे। किती वाजता स्टार्ट होतं आणि किती वाजता बंद होते? 8:30ला सॉरी 4ला गार्डन ओपन होतं। सकाळी किती वाजता झालं? सकाळी सांगितलं ना 9 ते 4 मध्ये आहे ना। हां, फक्त पर्यटक लोकांना 15-20 मिनिटं एंट्री। ओके। आणि रात्री मुला मुलींना वगैरे एंट्री नाही 9 ते 4 हां हां। रात्री किती वाजता बंद होतं? 8:30ला। कपल्स वगैरे अलाउड नाही? कधी? इथे संध्याकाळी सर्वांना सुट्टी। संध्याकाळी. सॉरी 4ला सगळ्यांना एंट्री। हां, 4ला नंतर। फक्त 9 ते 4 मध्ये ना। ओके ओके। आता सकाळी- सकाळी सोडली होती मुली बहिणीला, म्हणजे आज हां, हां. जरा आली होती हां हां। मुली नुसते। आणि मी डायरेक्ट विचारतो मुली वगैरे आल्या तर पांगावून मुलगे वगैरे येणार नाहीत ना किंवा हां. काय। मुलांना आम्ही नाही विचारित। बरोबर। मुलांना एंट्री पण टायमिंग सांग, तिकीट फाडतानाच सांगतो मग 15-20 मिनिटं जास्तीत जास्त अर्धा तास तुम्हाला एंट्री भेटेल। ओके। मागावून कंप्लेंट नको। 9 ते 4 अलाउड नाही आणि 4च्या नंतर सर्वांना अलाउड आहे ते थिबा पॅलेस। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुमचे काय आहे प्रश्न वगैरे तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि नेक्स्ट टाईम परत येऊया पॉईंटला भेट द्यायला। क्षणभर विश्रांती। मित्रांनो, इथे आम्ही लस्सी पिण्यासाठी आलो आहे। खूप ऊन आहे, थंड पे काहीतरी पाहिजे। तर मित्रांनो, शेवटची न्यूज सांगायची होती ती एक म्हणजे आज माझा होता बर्थडे। तर भारत स्वातंत्र्य दिनानिमित्त रॅलीसुद्धा होती आणि सर्वप्रथम लोटेश्वर मंदिर श्री स्वयंभू शंकराचं मंदिराचं दर्शन आणि थिबा पॉईंट। माझा दिवस मी अशा प्रकारे सेलिब्रेशन केला। तुम्ही तुमचा बर्थडे कशा प्रकारे सेलिब्रेशन करता कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो, ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि ह्या व्हिडिओमधील लोटेश्वर मंदिर आणि थिबा पॉईंटबद्दल माहिती नसेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।